जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला वाटतंय 2 महिन्यात 2.5 महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागणार. पण माझं स्वतःचं मत असं बनलंय की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार. तुम्ही अचंबून जाल. कदाचित तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की हे काय नवीनच आणलं. पण कुठलीही इमारत बांधायच्या अगोदर ज्याप्रमाणे त्याची पायाभरणी केली जाते, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये विशाळगडावरील अतिक्रमण हटाव करण्याची मोहीम, हिंदू मुस्लिम दंगे झाले पाहिजेत. आता ज्या बांगलादेशामध्ये आरक्षणावरून धुमाकूळ माजला गेला आणि हसीना पदच्युत होऊन भारतामध्ये आश्रयाला आल्या, त्याच बांगलादेशामधल्या हिंदूंच्या विरोधात जो हिंदूवर अन्याय होतो आहे, त्या अन्यायाविरोधात हिंदू प्रतिष्ठान महाराष्ट्रामध्ये जागोजाग मोर्चे काढत आहेत, दंगली घडत आहेत आणि यामधून मराठा मुस्लिम वैमनस्य कसं तयार करता येईल हे भारतीय जनता पक्षाचा डाव आहे. त्यातच काल भिडेसुद्धा म्हणाले की मराठ्याला आरक्षण कशासाठी? मराठे वाघ सिंह आहेत. त्यांनी बऱ्याच उपमा दिल्या. त्यातील एक उपमा त्यांनी सांगितली की अथांग समुद्रामध्ये, सागरामध्ये राहणाऱ्या माशानं एखाद्या स्विमिंग पूलमध्ये आरक्षण मागावं हे कधी लांछनास्पद आहे. किंवा हत्ती सिंहानं एवढं मोठं जंगल सोडून वेगळीकडेच आरक्षण मागावं, त्यागत ही घोषणा आहे, त्यागत ही मागणी आहे. तेव्हा मराठ्यांनी आरक्षण मागू नये. मराठ्यांना आरक्षणाची गरज काय? मराठे वाघ सिंह आहेत. मराठ्यांनी या संपूर्ण जंगलाचं रक्षण करायचं, त्यांना जोपासायचं, त्यांना मोठं करायचं काम मराठ्यांनी केलं पाहिजे. पहा त्यांचे हे उद्गार. आणि आता ज्या रामगिरी महाराजाच्या वक्तव्यावरून असो, बांगलादेशमधल्या होणाऱ्या हिंदूच्या अन्यायावरून असो, जे सकल हिंदू मोर्चे म्हणून मोर्चे निघत आहेत, त्या मोर्चांना कधी मणिपूर आठवलं नाही. आंतरवालीमधील बाया बापड्यावर झालेला लाठीचार्ज आठवला नाही. पण मराठा बदनाम करण्यासाठी सकल हिंदू मोर्चाचं आयोजन केले जात आहे, जागोजाग बंद केले जात आहे, काही ठिकाणी 144 कलम लावलं जात आहे. आणि हे असंच सतत चालू ठेवून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं दंगलीचं वातावरण तयार करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा NCP अजित पवार गटावर नाराज आहे. तेव्हा त्यांना त्या युतीतून बाहेर काढणं, अजित पवारांच्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षानं काळे झेंडे दाखवणं, कारण त्यांना अजित पवार नकोसे आहेत. तसंच अजित पवार असोत, राज ठाकरे असोत किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असोत, यांनी एक आघाडी तयार करावी असं भाजपाचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, जे आरक्षणावर आता विश्वास राहिलेला नाही, या सरकारची नियत आरक्षण देण्याची नाही असं सतत म्हणणारे मनोज जरांगे पाटील मात्र विधानसभेच्या कामाला लागलेले आहेत. आणि हे पूर्णतः भारतीय जनता पक्ष ओळखून आहे. आणि त्यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत त्यांच्याकडे 500 ते 600 फॉर्म आलेले आहेत. आणखी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. तशातच काल परवा झालेली
राजे संभाजी छत्रपतींची भेट, भारतीय जनता पक्षाच्या खतगावकर ची सून यांची भेट, तसेच बीडचे पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक आणि बीड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हे सुद्धा अंतरवाली सराटीला आले. मध्यंतरी 2-3 आमदारही भाजपाचेच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले व त्यांना तिकीट मागायला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील कोणालाही नमले नाहीत अथवा मॅनेज होत नाहीत, त्याबद्दल आपल्याला प्रश्न उभा करायची गरज नाही. पण एक प्रकारचा कानोसा घेण्यासाठी का होत नाही, हे लोक आंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील हे 29 तारखेला आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यावेळी ज्या काही राखीव जागा आहेत, 55, 52, 57 काय असतील त्या जागेसाठी हरिभाऊ राठोड आणि राजरत्न आंबेडकर यांनी त्या जागेची पूर्ण जिम्मेदारी घेतली आहे आणि त्या जागांना 100% मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलाचा राहणार आहे. आणि उर्वरित जागा मग काय 230, 35, 32 राहतील, त्या मनोजदादा जरांगे पाटील लढवण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा भाजपाच्या किंवा महायुतीच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच की काय, महाराष्ट्रातील निवडणुका जे की आपले निवडणूक आयुक्त आहेत किंवा हे इलेक्शन कमिशनचे मुख्य राजीव कुमार यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर केल्या नाही. याला सणासुदीचं आणि पावसाचं कारण दिलं. मला सांगा, जो आतंकवादी बहुल भाग आहे त्या ठिकाणी काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकतात, हरियाणामध्ये निवडणुका होऊ शकतात, मग महाराष्ट्रात का नाही? म्हणजे मागच्या लोकसभेला 1 नेशन 1 इलेक्शन म्हणणारे नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या. यांना आपला पराभव दिसत होता, पण वेळ मारून नेण्यासाठी काही आपल्याला पुरता वेळ मिळाला पाहिजे. ती रसद त्या ठिकाणी पोहोचता आली पाहिजे, त्या प्रकारचा भ्रष्टाचार करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे घोषणा करताना पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की ह्या 2 राज्यांच्या निवडणुका आता डिक्लेअर करीत आहोत, याचे निकाल 4 ऑक्टोबरला लागतील आणि एकदा त्या राज्याची आचारसंहिता किंवा निवडणुका सुरू झाल्या तर मध्यंतरी महाराष्ट्राच्या निवडणुका आम्हाला जाहीर करता येत नाहीत. हे वाक्य मात्र माझ्या मनाला बोचणारं ठरलं. याचा अर्थ महाराष्ट्रातला पराभव हा 100% दिसतो आहे. जरांगे पाटलाची पूर्णतः तयारी झालेली आहे. तर ही तयारी विस्कळीत पाडण्यासाठी, मराठा समाजाची एकजूट फोडण्यासाठी ह्या निवडणुका लांबणीवर टाकून किमान 6 महिने तरी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये येणार असं माझं स्वतःचं मत बनलं आहे. जेणेकरून एक तर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करता येणार नाही आणि त्यांच्याजवळ जमा झालेला एक गठ्ठा मराठा, मुसलमान, लिंगायत, बंजारी हा समाजसुद्धा त्यांच्यापासून दुरावत जाईल व लोकांचं लक्ष या लाडकी बहीण योजना असो, वयोश्री योजना असो किंवा आणखी इतर मुद्द्यावर भटकवता येईल, ही या सरकारची चाल आहे. आणि त्याचीच परिणिती म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या जरी सरकार म्हणत असेल की नोव्हेंबरमध्ये होणार, पण मला त्याची शक्यता वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? आणि खरंच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल का? यावर आपण लाईक करून कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर मित्रपरिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.